पॅराबोला ना, पॅराबोला. हे बघा, पहिला स्ट्रेट लाईन ग्राफ झाला, दुसरा रेक्टँग्युलर हायपरबोला झाला. स्ट्रेट लाईन कधी बनतो? y प्रपोर्शनल टू x. रेक्टँग्युलर हायपरबोला y प्रपोर्शनल टू 1/x. इनवर्स रिलेशन्स ना. पॅराबोला कधी बनतो? y प्रपोर्शनल टू x स्क्वेअर आहे, y प्रपोर्शनल टू x क्यूब आहे, याला बनतो. ठीक आहे. अशी मी तुम्हाला काय सांगत होते, रूट y प्रपोर्शनल टू x असेल आणि मी जर रूट y मध्ये आणि x मध्ये ग्राफ प्लॉट करते, तर डेफिनेटली ग्राफ कसा बनणार आहे? स्ट्रेट लाईन. पण मी तुम्हाला ऑफर केलंय की इकडे y आहे आणि इकडे x आहे, तर ग्राफ कसा बनेल? तर मला इक्वेशन मॉडिफाय करावं लागेल ना. हे इक्वेशन मॉडिफाय करून काय होईल सांगा? y प्रपोर्शनल टू x स्क्वेअर. आणि जेव्हा असं असतं, म्हणजे y पेक्षा जेव्हा एक्स ऍक्सिस वरची जी क्वांटिटी आहे तिचं पॉवर जास्त आहे, वायचं 1 आहे, याचं काय आहे? 2 पॉवर आहे. तर या केसमध्ये ग्राफ कसा बनणार आहे सांगा? या पद्धतीमध्ये अपवर्ड पॅराबोला. याला काय म्हणायचं? अपवर्ड पॅराबोला. कळतंय का? हा झाला अपवर्ड पॅराबोला. आलं का लक्षात? कधी बनणार आहे असा अपवर्ड पॅराबोला? जेव्हा वाय ऍक्सिस पेक्षा जर एक्स ऍक्सिस वरच्या फिजिकल क्वांटिटीची पॉवर जास्त असेल, तर कसा बनणार? अपवर्ड पॅराबोला बनणार. कळालं? हे लक्षात आलं? आता याचे एक्झाम्पल्स बघा. मी एक्झाम्पल सांगते याचे. एक्झाम्पल सपोज असं आहे. पहिलं एक्झाम्पल सगळ्यात सिम्पलेस्ट. कायनेटिक एनर्जी इक्वल्स टू हाफ mv स्क्वेअर. तर मी तुम्हाला ग्राफ काढायला सांगितलाय कायनेटिक एनर्जी आणि v मधला. m मी कॉन्स्टंट दिलेला आहे. m काय आहे सांगा? कॉन्स्टंट आहे. तर ग्राफ कसा बनणार सांगा? अपवर्ड पॅराबोला. कारण इथं कायनेटिक एनर्जी आणि v कसा प्रपोर्शनल आहे? या पद्धतीमध्ये आहे ना. सो y पेक्षा x ची पॉवर कशी आहे? जास्त आहे. सो इथे ग्राफ कसा बनणार? अपवर्ड पॅराबोला. बनेल का? कायनेटिक एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू v स्क्वेअर आहे. सपोज मी तुम्हाला म्हणाले की नाही, मला असं प्लॉट करून दाखवा की इकडे कायनेटिक एनर्जी आहे आणि इकडे v स्क्वेअर आहे. ग्राफ कसा बनेल? स्ट्रेट लाईन. बिकॉज कायनेटिक एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू v स्क्वेअर. मी जर अख्खा v स्क्वेअर घेतला तर ग्राफ कसा बनणार आहे? स्ट्रेट लाईन. कळाला का फरक कळाला का? जर y पेक्षा x ची पॉवर जास्त असेल तर कुठला बनणार? अपवर्ड पॅराबोला बनणार. असा ग्राफ बनणार. ठीक आहे. पुढचं एक्झाम्पल तुम्हाला सांगते मी. हे एक एक्झाम्पल बघा. याला अब्रिव्हिएट करते थोडस. ठीक आहे. इकडे बघा. आता दुसरं एक्झाम्पल. सपोज कायनेटिक एनर्जी इक्वल्स टू, हेच इक्वेशन, p स्क्वेअर अपॉन 2m. p च्या टर्म मध्ये घेतलं, मोमेंटमच्या टर्म मध्ये. तर मी तुम्हाला ग्राफ काढायला सांगितलाय कायनेटिक एनर्जी वर्सेस p चा. m कॉन्स्टंट आहे. m ला मी कॉन्स्टंट म्हटलंय. ग्राफ कसा बनणार सांगा? अपवर्ड पॅराबोला. ग्राफ कसा बनणार? अपवर्ड पॅराबोला बनणार. ठीक का? आणि जर याच केसमध्ये जर मी तुम्हाला कायनेटिक एनर्जी वर्सेस p चा म्हणाले किंवा p स्क्वेअर चा म्हणाले, तर ग्राफ कसा बनणार? स्ट्रेट लाईन. स्ट्रेट लाईन. बरोबर. याच केसमध्ये जर मी तुम्हाला विचारलं की याच्यामध्येच मी तुम्हाला विचारतीये कायनेटिक एनर्जी वर्सेस m चा ग्राफ, p कॉन्स्टंट आहे, कसा बनणार? रेक्टँग्युलर हायपरबोला. कारण रिलेशन कसं आहे सांगा? इनव्हर्स आहे. इनव्हर्स रिलेशनला काय बनतं? रेक्टँग्युलर हायपरबोला. इनव्हर्स आहे ना. कायनेटिक एनर्जी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू m. कळालं का? तरी इक्वेशन बघून ग्राफ काढता आला पाहिजे.
इक्वेशन बघून तुम्हाला ग्राफ काढता येणं गरजेचं आहे.